की GR काढू, परत हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जातील आणि 58 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार प्रमाणपत्र दिले जातील. पण प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर ग्राम समिती आहे, ग्राम समितीनं अहवाल दिला तर मग ते प्रमाणपत्र देणार. नोंद जरी सापडली असेल तुमची, कदाचित नोंद तुमची एखादी बाब म्हणजे 67च्या अगोदरची आहे आणि ती नोंद तुमची सापडली, तुम्ही जर ते प्रमाणपत्र पूर्ण तयार करण्यासाठी फाईल तयार करून जर तुम्ही कार्यालयात दाखल केली तहसील कार्यालयामध्ये, तर प्रदेशात मग ते परत तुमच्या अहवालासाठी त्या डिपार्टमेंटला पत्र काढणार. पण त्या डिपार्टमेंटकडे नोंद नाही. मग डिपार्टमेंटमध्ये की तिथं नोंद नाही याचा अर्थ ही तुमची नोंद नाही आहे, खरी नाही आहे. बरेच सरकार झाले, मात्र आता म्हणजे खरं तर समाधान कारक जे आहे ते समाज कोणत्या सरकारवरती? नाही, निश्चितपणानं मला सांगितलं पाहिजे, हे समाजाला खूप मोठ्या त्यागामुळं हे सरकारने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठा त्याग म्हणून जरांगे साहेबांचा आहे. आणि आज ज्या अर्थी संबंध महाराष्ट्रातील त्यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना आवाहन केलं, त्या आव्हानाला तुम्ही पाहू शकता, हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत. आणि हीच वेदना आहे की ज्या पद्धतीनं मनोदादांनी वारंवार एवढ्या त्यागातून समाजाला न्यायिक स्वरूपामध्ये सरकारकडे मागण्यासंदर्भात सरकारला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की कोणत्या